आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ तोरणे पैशाश परमेश्वरा दे बाप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना हे प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं ज्ञान देवप्पा तू आम्हास विदित कर, तुझं प्रकटीकरण तू आम्हाला सांग, तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. आणि देवप्पा काही चुकल्यास तू आम्हाला क्षमा कर. मागील आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस, सुखरूप ठेवलंस, आरोग्य दिलंस, म्हणून हे प्रभू आम्ही तुझे उपकार मानतो, त्याने आम्हाला धन्यवाद देतो. सर्व चुकांची, अन्यांची, अपराधांची, पापाची तू आम्हाला क्षमा कर. आमचा धन्य ताळणारा प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे मागतो मी बापा, आमीन. आपण शुभवर्तमान वाचलेलं आहे. लुकास शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 1 ते 8 ही वचनं वाचली. त्यामध्ये शास्त्री, फरीसी आणि मुख्य याजक हे प्रभू श्री ख्रिस्ताला प्रश्न करत आहेत की तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि तुम्हाला हा अधिकार दिला कुणी? प्रभू श्री ख्रिस्ताला हा प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही कुठल्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि तुम्हाला हा अधिकार दिला कुणी? जो सृष्टीचा उत्पन्न करता, जो तारणारा म्हणून एक मनुष्य म्हणून तो जन्माला आलेला आहे, तो ख्रिस्त आहे, ज्याने हे अवघं विश्व आणि ही प्रश्न विचारणारे जे आहेत शास्त्री, याजक, फरीसी, त्यांनाही ज्यांनी बनवलं, त्यांच्या आईच्या उदरामध्ये त्यांची घडण होत असताना ते प्रभू येशूला ज्ञात होते. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला हे शास्त्री, फरीसी आणि याजक प्रश्न विचारतात की तुम्हाला हा अधिकार दिला कोणी? कुठल्या अधिकाराने तुम्ही करता? तर हा अधिकार प्रभू श्री ख्रिस्ताला परमेश्वराने दिलेला आहे, हे आपण बायबलमधून आज समजावून घेणार आहोत. तर पहिला शास्त्रपाठ जो आपण वाचलेला आहे तो उत्पत्तीचा ग्रंथ आहे, 14वा अध्याय आणि 18 ते 20 ही वचनं वाचली. उत्पत्ती 14वा अध्याय आणि 18 ते 20 ही वचनं आपण वाचलेली आहेत. त्यामध्ये आपण पाहतो की शालेमाचा राजा मल्कीसदेक हा अब्राहमाला सामोर आला आणि हा वाचाच आणि शालेमाचा राजा मल्कीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्या समोर आला. हा परस्पर देवाचा याजक होता. त्याने त्यास येणेप्रमाणे आशीर्वाद दिला. आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परस्पर देव, तो अब्राहमाला आशीर्वाद दिला. ज्या परस्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा या अब्राहमाने त्यांना अवघ्याचा दशांश भाग दिला. देवाची स्तुती असते. शालेमाचा राजा, शालेम किंवा शालोम म्हणजे शांती, शांतीचा राजा मल्कीसदेक काय घेऊन आलेला आहे? भाकर आणि द्राक्षरस. आणि आपल्याला माहिती आहे भाकर हे येशू ख्रिस्ताच्या शरीराचं प्रतीक आहे आणि द्राक्षरस हे प्रभू श्री ख्रिस्ताच्या रक्ताचं प्रतीक आहे. आणि हा जो मल्कीसदेक आहे तो कोण आहे? तो परात्पर देवाचा याजक आहे, परमेश्वराचा याजक आहे. आणि तो याजक अब्राहमाला सामोर आला आणि त्याचं नाव आहे मल्कीसदेक. त्याचं नाव काय? मल्कीसदेक. आता इथं उत्पत्तीमध्ये एवढीच माहिती मिळते आपल्याला की परात्पर देवाचा एक याजक आहे, त्याचं नाव मल्कीसदेक आहे. त्यांनी भाकर आणि द्राक्षरस अब्राहमाला दिला आणि अब्राहमाने त्याला दशांश दिला. दशांश कुणाला देतो? देवाला, परमेश्वराला. दशांश परमेश्वराला देतो म्हणजे हा मल्कीसदेक परमेश्वर आहे, नाही का? हां. आणि तो परात्पर देवाचा याजक आहे. मल्कीसदेक परमेश्वर आहे आणि तो परात्पर देवाचा कोण आहे? याजक पण आहे. म्हणजे हा कोण आहे? हा ख्रिस्त आहे. कोण आहे? हा ख्रिस्त आहे, प्रभू श्री ख्रिस्त आहे. परात्पर देवाचा याजक. परमेश्वराने येशू ख्रिस्ताला परात्पर देवाचा मुख्य याजक, हाय प्रिस्ट ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, असं करून ठेवलेलं आहे. आणि त्या हाय प्रिस्टला, परात्पर देवाच्या मुख्य याजकाला, प्रभू श्री ख्रिस्ताला हे लोक प्रश्न विचारतात की तुम्हाला हा अधिकार दिला कुठे? कोणत्या अधिकाराने तुम्ही करता? त्यांनी पाहिलं मेलेले उठवले जातात, त्यांनी पाहिलं आंधळे बरे होतात, लंगडे बरे होतात, त्यांनी पाहिलं पक्षघाती बरे होतात, त्यांनी पाहिलं भूतग्रस्त बरे होतात. आणि त्याला हे प्रश्न विचारतात की हा अधिकार तुम्हाला दिला कोणी? तर हा मल्कीसदेक आहे. तो जुन्या करारामध्ये आपल्याला उत्पत्तीमध्ये अब्राहमाबरोबर दिसतो आणि नव्या करारामध्ये
आपण जो वाचला इब्रिकरास पत्र दुसरा 5वा अध्याय आणि 6वं वचन वाचूया आपण. इब्रिकरास पत्र 5वा अध्याय 6वं वचन. त्याप्रमाणेच दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुग याजक आहे. मल्कीसदेकाचा संप्रदाय असं आता या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. इब्रिकराच्या पत्रामध्ये मल्कीसदेक जो आपण उत्पत्तीमध्ये बघितला त्याचा संप्रदाय, त्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगीचा याजक आहेस असं येशू ख्रिस्ताला म्हटलेलं आहे. मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगीचा याजक आहेस. आता जेव्हा परमेश्वराने एक व्यवस्था दिली लोकांना, विषय कठीण आहे, समजणं कठीण आहे, अगदी लक्ष देऊन ऐकलं तर कळेल, पण तुम्हाला अभ्यास चांगला आहे तुमचा बायबलचा म्हणून तुम्हाला कळेलच कळेल. जेव्हा परमेश्वराने व्यवस्था दिली तेव्हा त्या व्यवस्थेमध्ये त्याने त्यांना पहिला याजक दिला. त्या पहिल्या याजकाचं नाव काय? अहरोन. त्या पहिल्या याजकाचं नाव काय? अहरोन, नाही का? अहरोन हा कुठल्या वंशातला होता? लेवी वंशातला होता, नाही का? मोशेचा भाऊ अहरोन आणि मोशे लेवी वंशातला. अहरोन कोण होता? लेवी वंशातला. म्हणजे जो याजक होईल तो लेवी वंशातूनच व्हायचा. लेवी वंश हा सेवेसाठी परमेश्वराने निवडला आणि हे आपल्याला इब्री 5:4 मध्ये पाहायला मिळतं. वाचूया इब्री 5:4. हा मान कोणी आपण होऊन देत नाही. हा मान कोणी आपण होऊन देत नाही. ज्याला देवाने अहरोनाप्रमाणे आचरण केले आहे त्याला मिळतो. परमेश्वराने अहरोनाला पाचारण केले त्यालाच तो मिळतो. म्हणजे या लेवी वंशातल्यालाच तो मान मिळतो. काय व्हायचा? याजक व्हायचा, नाही का? याजक व्हायचा मान या लेवी वंशातल्या लोकांनाच मिळतो. आता 7वा अध्याय 5वं वचन, तेच इब्रिकरास पत्र, लोकांस पत्र 7:5. लेवीच्या संतानापैकी ज्यांना याजक पण मिळते त्यांना लोकांपासून कुठला वंश सांगितला? लेवीचा वंश. म्हणजे लेवीच्या वंशातल्या लोकांना याजक व्हायची आज्ञा परमेश्वराने दिलेली आणि म्हणून अहरोन पहिला याजक आणि त्याच्यानंतरचे झालेले सगळे याजक कुठल्या वंशातून होते? लेवी वंशातून. मग प्रभू श्री ख्रिस्त लेवी वंशातून होता का? नाही. बरोबर, यहूदा वंशातून होता ना, की यहूदा वंशाचा सिंह असं त्याला म्हटलेलं आहे. मग प्रभू श्री ख्रिस्त लेवी वंशातून नाही तरी तो मुख्य याजक असं बायबल आपल्याला सांगतं. ते कसं? तर तो मल्कीसदेकाचा संप्रदाय. जुन्या करार आणि नवा करार वेगळा आहे ना, ओके नाही? जुन्या करारामध्ये लेवीच्या वंशातून याजक, नवीन करारामध्ये मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे याजक आणि तो मुख्य याजक कोण आहे? प्रभू श्री ख्रिस्त आहे. आत्ताच आपण वाचलं की मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तो कोण आहे? मुख्य याजक आहे ना. इब्री 5:6 मध्ये आपण वाचलं. देवाची स्तुती असो. आता इब्री 7:6 वाचू. 7:6. परंतु जो त्याच्या वंशातला नव्हता, जो त्याच्या वंशातला नव्हता म्हणजे लेवीच्या वंशातला नव्हता येशू ख्रिस्त, त्याने अब्राहामापासून दशांश घेतला आणि ज्याला वचने मिळाली होती त्याला त्याने आशीर्वाद दिला. आणि आपण आत्ताच बघितलं की अब्राहाकडून दशांश कुणी घेतला? मल्कीसदेकाचा. मग मल्कीसदेक याजक आहे, याजकच दशांश घेऊ शकतो परमेश्वरासाठी. मल्कीसदेकाचा एक संप्रदाय तयार झाला, तो परमेश्वराने जुन्या करारातच तयार केला होता. उत्पत्तीमध्ये 14व्या अध्यायामध्ये तयार केला होता की मल्कीसदेकाचा एक संप्रदाय, लेवी वंशाचा संप्रदाय तो आहे, तो जुन्या करारासाठी आहे. पण नव्या करारासाठी या संप्रदायातून एक याजक येणार आहे. तो जरी लेवी वंशातला नसला तरी मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तो एक याजक असेल, तो मुख्य याजक असेल आणि त्याला सर्व अधिकार आहे. कारण तो मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे काय आहे? याजक आहे, मुख्य याजक आहे, येशू ख्रिस्त. आणि त्याला हे लोक प्रश्न विचारत होते की तुला अधिकार कोणी दिला? तर तो अधिकार मिळवण्यासाठी येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे?
एक करार केलेला आहे. काय केलेला आहे? करार. आणि तो करार कसा केलेला आहे? आपल्या स्वतःच्या रक्ताने करार केलेला आहे. वाचूया आपण लूक शुभवर्तमान 22 अध्याय 20 वचन. लूक 22:20. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हां हा प्याला माझ्या रक्ताचा हां ते रक्त तुम्हासाठी दिले जात आहे. आमेन. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. ते रक्त तुम्हासाठी ओतले जात आहे. तुम्हासाठी ओतलं जात आहे. असं हे नव्या कराराचं प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. आणि हे रक्त त्याने स्वतःचं अर्पण केलं. आणि म्हणून तो कोण आहे? मुख्य याजक आहे. मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तो कोण आहे? मुख्य याजक आहे. परमेश्वराने त्याला मुख्य याजक असं संबोधलेलं आहे. आणि जुन्या करारातले जे याजक होते ते अर्पण कुठे अर्पायचे? वेदीवर. कुठे अर्पायचे? वेदीवर. ही जी रचना आहे आपल्या या चर्चची, निवास मंडपाची रचना जशी होती तशी आहे. खूप छान सुंदर रचना आहे. निवास मंडप मोशेला जसं सांगितलं होतं, शलमोनाला जसं सांगितलं होतं मंदिर, तसंही मंदिर बांधलेलं आहे. पुढे ती आहे ते अंगण आहे. आणि अंगण बायबल सांगतं परदेशियांसाठी आहे. ओके. त्यानंतर पवित्र स्थान, आणि त्यानंतर पडदा, आणि नंतर परमपवित्र स्थान. परमपवित्र स्थानामध्ये वेदी होती. तर ही रचना आहे. अंगण, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान. पवित्र स्थानामध्ये एक मेज आणि दीपवृक्ष असायचा. आणि परमपवित्र स्थानामध्ये फक्त परमेश्वराची वेदी, नाही का, जिथं धूप जाळला जायचा. आता बाहेरचं जे अंगण होतं त्यामध्ये एक अर्पणवेदी होती. अर्पणवेदी, त्याच्यावरती बकऱ्याचं, गोऱ्याचं रक्त अर्पिलं जायचं, नाही का. तर ही अर्पणवेदीवर अर्पण व्हायचं. कुणाचं? बकऱ्याचं, गोऱ्याचं वगैरे, नाही का. पण येशू ख्रिस्ताचं अर्पण कुठं झालं? स्वतःचं. हां येशू ख्रिस्ताचं अर्पण वधस्तंभ या वेदीवर झालं. कुठे झालं? वधस्तंभ या वेदीवर. फरक आहे बघा. जुना करारातले याजक, नवीन कराराचा मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणेचा याजक. जुन्या कराराचे याजक वेदीवर अर्पण करायचे. आणि यांनी स्वतःचं रक्त कुठे अर्पिलेलं आहे? वधस्तंभ या वेदीवर. वाचूया आपण इब्री 10:12. इब्रीचं पुस्तक काढूनच ठेवा. इब्री 10:12. हां 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 प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने काय केलेलं आहे? पापांबद्दल एक यज्ञ अर्पण केला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. मग हा यज्ञ कुठे अर्पिलेला आहे त्याने? वधस्तंभ. आणि बाकीचे याजक कुठे यज्ञ अर्पायचे? तर वेदीवर. आणि येशू ख्रिस्ताची वेदी म्हणजे काय आहे? वधस्तंभ ही येशू ख्रिस्ताची वेदी आहे. ते जुन्या करारातले सर्व याजक काय झाले? मेले. मनुष्य होते, ते मेले. आणि त्यामुळं त्यांच्या सेवेमध्ये खंड पडला. आता याजक त्याने तुमच्यासाठी मध्यस्थी करायची. मग मध्यस्थी करता 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 ते सगळे याजक काय झाले? मरून गेले. परंतु हा याजक मात्र युगायुगचा आहे. हा याजक मात्र जिवंत आहे. आणि त्यामुळं तुम्हाला आम्हाला काळजी नाही, भीती पण नाही. तो अहोरात्र त्याच्या रक्षकाला झोप लागत नाही, तो बिलकी घेत नाही. तुम्ही केव्हाही हाक मारली तरी तो तुमची प्रार्थना ऐकण्यास सदा सिद्ध आणि तत्पर आहे. ते याजक मरण पावले. आपण वाचूया इब्री 7:23. हां हां ते मृत्यू पावत असे. त्यामुळं त्यांना कायम याजकपण करता आलं नाही. परंतु येशू ख्रिस्ताला मात्र कायम याजकपण करता आलं. कारण त्याच्याच पुढे 7:24. हां वाचा. पण हा युगायुग राहणारा. हां परंतु येशू ख्रिस्त कसा आहे? युगायुग राहणार आहे. ते जरी जुन्या करारातले याजक होते, लेवीच्या वंशातले अरोनाच्या संप्रदायाप्रमाणे ते मरण पावायचे आणि त्यामुळं त्या सेवेमध्ये खंड पडायचा. परंतु अखंड सेवा देणारा आमचा एक याजक आहे. आणि तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवाची स्तुती असो. आणि तो कसा आहे? सार्वकालिक आहे.
कसा आहे तो सार्वकालिक आहे आणि त्याच्या सेवेमध्ये काय नाही खंडन आहे, ती सेवा अखंड आहे. आता हे याजक काय करायचे, रोज रोज अर्पण करायचे. रोज कोणी यायचं, बकरा दिला, अर्पण केला, रोज रोज अर्पण. ते पण आपण पाहूया इब्री 9:6. इब्री करासपत्र, इब्री लोकासपत्र 9 अध्याय सांगू. हां, नित्य म्हणजे रोज 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 याजक जाऊन काय करायचं, ते अर्पण करायचं रोज आणि रोज. ओके. पण येशू ख्रिस्ताने काय केलं, एकदाच स्वतःचं अर्पण केलं. तेच 9:12 वाचा, इब्री 9:12. आमेन. परंतु बकरे आणि गोरे यांचं रक्त नव्हे, तर स्वतःचं रक्त घेऊन तो कुठे गेला, एकदाच परमपवित्र स्थानात गेला. देवाची स्तुती असो. आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. रोज आणि रोज होणारी अर्पण, परमेश्वर म्हणतो याचा मला वीट आला आहे. आणि परमेश्वराने त्याच्या पुत्राचं एकदाच अर्पण केलं, स्वतःचं प्रभू ख्रिस्ताने एकदाच अर्पण केलं आणि त्याने आम्हाला सार्वकालिक मुक्ती, सार्वकालिक तारण दिलं. देवाची स्तुती असो. आणि ह्या याजकांना, स्वतः याजक पापी असल्यामुळे वर्षातून एकदा त्यांना परमपवित्र स्थानात जायची आज्ञा होती. वर्षातून एकदा रोज त्यांनी अर्पण करायचं वेदीवर, परंतु वर्षातून एकदा परमपवित्र स्थानात ते रक्त घेऊन जायचं. वर्षातून एकदा फक्त. त्या याजकाच्या पण पापांची क्षमा व्हावी म्हणून, आणि ते रक्त शिंपडायचं. याजकाच्या पापांची क्षमा व्हावी आणि सर्वांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून वर्षातून एकदा तो रक्त घेऊन परमपवित्र स्थानात जात असेल. ते वाचूया इब्री 9:7. दुसऱ्या प्रमुख याजक मात्र वर्षातून एकदा स्वतःबद्दल व लोकांच्या आज्ञाने झालेल्या पापाबद्दल जे रक्त अर्पण करायचे ते घेऊन जात. हां, देवाची स्तुती असते. हां, प्रमुख याजक एकटाच वर्षातून एकदा, प्रमुख याजक एकटा वर्षातून एकदा कुठे जात असे, ते रक्त घेऊन परमपवित्र स्थानामध्ये. आणि कशासाठी, स्वतःच्या आणि इतरांच्या पापांबद्दल क्षमा मागण्यासाठी. आता हा जो मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे झालेला याजक आहे, त्याला स्वतःच्या पापाबद्दल क्षमा मागण्याची गरज आहे नाही? नाही. कारण का, तो पवित्र आहे, तो निर्दोष आहे, तो निष्कलंक आहे. त्याला पाप ठाऊक नव्हतं, त्याने पाप केलं नाही. आणि म्हणून तो कधीही म्हणत नाही की हे देवा माझ्या पापांची क्षमा कर. येशू ख्रिस्ताने हे वाक्य त्याच्या आयुष्यात कधी उच्चारलेलं नाही. हे देवा यांना क्षमा कर असं म्हटलेलं आहे. हे देवा मला क्षमा कर असं तो आयुष्यात कधीही म्हटलेलं नाही. एकही वाक्य येशू ख्रिस्ताचं असं नाही. आणि म्हणून जुन्या करारामध्ये जो प्रमुख याजक होता, त्याच्या पापांची क्षमासाठी त्याला परमपवित्र स्थानामध्ये एकदा तरी जावं लागायचं. परंतु हा नवीन कराराचा जो याजक आहे तो निष्कलंक आहे, पवित्र आहे. वाचूया इब्री 10:10. खाणे-पिणे इब्री 10:10. हां, त्याच्या अर्पणाने आपण पण पवित्र केलेलो आहोत. म्हणजे तो कसा आहे, पवित्र आहे. तो कसा आहे, पवित्र आहे. अजून एक वचन वाचाय, 1 योहान 2:20. योहानाचं पहिलं पत्र त्याच्या पुढे आहे, 2:20. हां हां, देवाची स्तुती आहे. म्हणजे हा प्रभू कसा आहे, पवित्र आहे. आणि त्या पवित्र प्रभूपासून काय झालेलं आहे, तुम्हाला अभिषेक झालेला आहे. देवाची स्तुती असेल. जो पवित्र पुरुष, त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे. म्हणजे येशू ख्रिस्त कसा आहे, पवित्र आहे. त्याने पाप केलं नाही, त्याला पाप ठाऊक नव्हतं. जुन्या कराराचे याजक वर्षातून एकदा परमपवित्र स्थानात जायचे स्वतःच्या पापांची क्षमा मागण्यासाठी. येशू ख्रिस्ताला स्वतःच्या पापांची क्षमा मागण्याची गरज भासली नाही, कारण तो पवित्र असा होता. देवाची स्तुती असेल. हे जे याजक होते ते परमपवित्र स्थानात जेव्हा जायचे तेव्हा मध्ये पडदा असायचा, नाही का?
आणि पडदा असल्यामुळं परमपवित्र स्थानात फक्त याजक वर्षातून एकदा जायचं असं आता आपण पाहिलं, बरोबर आहे? हां, परंतु येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरच्या यज्ञार्पणानंतर झालं काय? हा पडदा मधोमध फाटला, आहे की नाही? आणि काय झालं? ते परमपवित्र स्थान आणि पवित्र स्थान हे एक झालं, कारण आता पडदा राहिला नाही मध्ये. आणि त्यामुळं काय झालं? सामान्य मनुष्य सुद्धा परमपवित्र स्थानामध्ये म्हणजे देवाच्या सानिध्यात जाऊ शकतो. म्हणजे देवाशी समेट झाला. कसा? पवित्र रक्ताद्वारे. पवित्र रक्तावर जो विश्वास ठेवतो, पवित्र रक्ताने स्वतःला जो शुद्ध करतो, तो कसा आहे? पवित्र आहे आणि तो देवाच्या बरोबर समेट त्याचा होऊ शकतो. देवाची स्तुती असो. हे पण आपण वाचूया लूक 23:45. लूक शुभवर्तमान 23वा अध्याय 45. आणि पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. हा, पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. तेव्हा येशू उच्च स्वराने बोलून म्हणाला, हा, हे बाप्पा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोडतो. हा, या वधस्तंभावरचं जे यज्ञार्पण झालं ते एकदाच अर्पण झालं, त्याच्या पवित्र रक्ताचं अर्पण झालं आणि त्यामुळं तो पडदा मधोमध फाटला. आणि पडदा मधोमध फाटला याचा अर्थ काय झाला? आपण देवाच्या समक्षेमध्ये कधीही जाऊ शकतो येशू ख्रिस्ताद्वारे. कारण येशू ख्रिस्त म्हणतो काय? योहान 14:6 मार्ग सत्य व जीवन मीच आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने म्हटले मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यापासून कोणी पित्याजवळ जाऊ शकत नाही. कारण त्यांनी ते स्वतःचं अर्पण केलेलं आहे. त्याचंच रक्त फक्त पवित्र आहे. आकाशाखाली आणि पृथ्वीवर तारणासाठी दुसरं कुठलंही नाव देण्यात आलेलं नाही. येशू ख्रिस्त एकच नाव आहे. आणि तो पडदा फाटल्यामुळे येशू ख्रिस्तामध्ये आपण देवाशी समेट करू शकतो. येशू ख्रिस्तामध्ये आपण देवाशी संभाषण करू शकतो. अन्यथा देव पवित्र आहे, इतका पवित्र आहे की मोशेने म्हटलं एकदा, अरे मला तुझं मुख पाहायचं आहे. तर परमेश्वर म्हणाला की माझं मुख बघून कोणी मनुष्य जिवंत राहायचं नाही. इतका तो पवित्र आहे की त्याला पाहून कोणी मनुष्य जिवंत राहू शकत नाही. परंतु त्या येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीद्वारे, त्याच्या पवित्र आणि शुद्ध रक्ताद्वारे आपण आता देवाच्या समक्षतेत जाऊ शकतो. कारण तो जो पडदा होता, परमपवित्र स्थान आणि पवित्र स्थान यांच्यामधला पडदा काय झालेला आहे? तो फाटलेला आहे. देवाची स्तुती असो. आणखी एक वचन वाचा, इब्री 9:7. हां, तो प्रमुख याजक जो असायचा जुन्या करारातला, लेवीच्या वंशातला, अरोनाच्या संप्रदायातला, तो वर्षातून एकदा जायचा स्वतःच्या पापाच्या क्षमासाठी. आणि आता 9:12 वाचूया. 9:12 इब्री. आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्यांनी सार्वकालिक मुक्ती मिळवली. पहा, परमपवित्र स्थानात दोघेही गेले. येशू ख्रिस्त पण गेला, प्रमुख याजक पण गेला. परंतु प्रमुख याजक स्वतःच्या पापासाठी जायचा, त्यामुळे तो सार्वकालिक मुक्ती देऊ शकत नाही. पण 12व्या वचनामध्ये काय दिलेलं आहे? प्रभू श्री ख्रिस्त परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती दिली. सार्वकालिक मुक्ती म्हणजे अनंतकालचं तारण. येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, आपल्याला अनंतकालचं तारण मिळतं आणि आपण स्वर्गीय जीवनामध्ये आनंद करू शकतो. मृत्यूनंतर आपल्याला कसले भय नाही. मृत्यूनंतर आपल्याला काय? स्वर्गीय जीवनाची आशा आहे. आणि तोच तारणाचा आनंद आपण पृथ्वीवर पण घेऊ शकतो. जेव्हा आपण प्रभू श्री ख्रिस्ताला मनापासून, अंतःकरणापासून पूर्णपणे स्वीकारतो, तेव्हा पृथ्वीवर पण आपल्याला स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो. पृथ्वीवर पण आपल्याला येशू ख्रिस्ताची उपस्थिती लाभते. आणि येशू ख्रिस्ताची उपस्थिती लाभली तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची कधी कसली कमतरता पडणार नाही. देवाची स्तुती असो. तो तारण्यास काय? समर्थ आहे, नाही का? तो पण परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने आपल्याला काय दिलेली आहे? सार्वकालिक मुक्ती दिलेली आहे. आणखी एक वचन वाचा, इब्री 5:9. हां हां हां, युगानुयुगीचं तारणाचा काय झाला? तो करता झाला. म्हणजे येशू ख्रिस्ताने त्याचं स्वतःचं अर्पण करून तो आपल्याला युगानुयुगीचं काय दिलेलं आहे? तारण दिलेलं आहे. देवाची स्तुती असो.
जुना करार हा लेवी वंशातून अरोनाच्या संप्रदायाप्रमाणे आहे. नवीन करार हा मल्कीसदेकाचा संप्रदाय आहे आणि हा मल्कीसदेकाचा संप्रदाय बायबलमध्ये उत्पत्तीमध्येच दिलेला आहे. आणि उत्पत्ती हे पुस्तक मोशेने लिहिलेलं आहे आणि मोशेला हे मानणारे याजक शास्त्री पुरुष होते. परंतु त्यांचं पद, त्यांचं पोस्ट, त्यांची पोझिशन यांनी त्यांचे डोळे इतके आंधळे केले होते की त्यांना येशू ख्रिस्ताला ओळखता आलं नाही की हाच ख्रिस्त आहे, हाच देवाचा पुत्र आहे. पोस्ट, पोझिशन, त्यांची पैसा, त्यांचा मान मर्यादा हे त्यांचं इतकं झालं होतं की त्यांना ते पोस्ट सोडवत नव्हतं. ते हे विसरले की त्यांना ही पोस्ट जी आहे ती परमेश्वराने दिलेली आहे, देवाच्या दयेने त्यांना मिळालेली आहे. आणि ते येशू ख्रिस्ताला त्यांच्या तारणाऱ्याला ओळखायला विसरले. आणि तो तारण्यास समर्थ आहे, तोच फक्त आपल्याला तारण देऊ शकतो. अरोनाचा संप्रदाय ज्या मोशेला ते मानत होते त्या मोशेने लिहिलेल्या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये मल्कीसदेकाचा संप्रदाय दिलेला आहे. आणि त्या मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगायुगचा याजक प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्यामुळं आपल्याला इर्मया 33:3 काय सांगतात? इर्मया 33:3 तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाही अशा मोठ्या व गहन गोष्टी मी तुला सांगेन. कधीही हाक मारायची प्रभू येशू ख्रिस्ताला, कारण तो युगानुयुग जिवंत असा आहे. ते जुन्या करारातले याजक मेले, त्यांची सेवा अखंडित झाली, परंतु हा मात्र युगानुयुग जिवंत राहणार आहे. तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे, तो आपल्यासाठी मध्यस्थी करतो. कधीही त्याला हाक मारा, कधीही त्यासाठी प्रार्थना करा. आणि प्रार्थना म्हणजे रेग्युलर रुटीन असं नाही. प्रार्थनेने काय होतं? प्रभू येशू ख्रिस्त स्वतः प्रार्थना करायला डोंगरावर जायचं. प्रार्थनेने स्वर्ग पण आपण हलवू शकतो. स्वर्गातून आहे ना, दानिएलाने प्रार्थना केली आणि एक देवदूत आला लगेच आणि त्याने काय सांगितलं, दानिएला तुझ्या प्रार्थनेचा आराम झाला आणि मला आज्ञा झाली. देवबाप आज्ञा करतो. स्वर्ग हलवून सोडण्याची ताकद आपल्या प्रार्थनेमध्ये आहे, कारण आपला युगायुगीचा मध्यस्थ जो याजक आहे तो काय आहे? तो युगायुग सार्वकालिक जिवंत आहे आणि तो आपली प्रार्थना ऐकतो आणि आपल्या प्रार्थनेला उत्तर देतो. विश्वासाने केलेली प्रार्थना, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकतो आणि काय करतो? उत्तर देतो. म्हणून देवाची स्तुती असो की आपण नव्या करारामध्ये आहोत, देवाची स्तुती असो की मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगायुगीचा याजक, तो मुख्य याजक, हाय प्रिस्ट आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि आपण त्याच्याकडे केव्हाही जाऊ शकतो आणि केव्हा त्याच्याकडे काय करू शकतो? प्रार्थना करू शकतो. आणि तो तारण देण्यास समर्थ आहे. म्हणून देवाची स्तुती असते. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ थोर आणि पैशाश परमेश्वराचे बाप्पा, मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू आमचा युगायुगीचा याजक आहे. तुला धन्यवाद हे देवबाप्पा. तू तुझं पवित्र रक्त त्या वधस्तंभ या वेदीवर अर्पण करून हे प्रभू तू आम्हाला सार्वकालिक मुक्ती आणि युगायुगीचं तारण दिलंस. त्या तारणामध्ये आम्ही शेवटपर्यंत टिकून राहावं असं तू दयेने कृपेने कर. आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो मी बाप्पा. आमेन.